नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयुर्वेद अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती बघा लिपिक आणि शिपाई या पदासाठी लागणारे बघा काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण घेतलेले आहेत। बघा असेच बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, जायकवाडी या धरणाच्या जलाशयाचं नाव काय आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? जायकवाडी या धरणाच्या जलाशयाचं नाव पहा नाथसागर जलाशय आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, कृष्णा खोरे विकास महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? कृष्णा खोरे विकास महामंडळ बघा यांचं मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, भीमा ही नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। तर याचं योग्य उत्तर काय असेल पहा, भीमा ही नदी पहा बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणारी नदी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय, देशामधला पहिला अणु ऊर्जा प्रकल्प कोणता आहे? देशामधला विचारलाय पहिला अणु ऊर्जा प्रकल्प कोणता आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? देशामधला पहिला अणु ऊर्जा प्रकल्प म्हणजे तारापूर बघा हा देशामधला पहिला अणु ऊर्जा प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलाय, पाकिस्तान व अफगाणिस्तान यांच्यामधली सीमारेषा कोणती आहे? बघा कोणती आहे? पाकिस्तान व अफगाणिस्तान यांच्यामधली सीमारेषा विचारली कोणती आहे? तर योग्य उत्तर काय असेल? बघा पाकिस्तान व अफगाणिस्तान यांच्यामधली सीमारेषा म्हणजे ड्युरॅन्ड लाईन, ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 त्रिपुरा या राज्याची राजधानी कोणती आहे? त्रिपुरा या राज्याची राजधानी कोणती आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे। त्रिपुराची राजधानी आगरतळा आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय म्हणजे सांभर, बघा सांभर हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे, कोणत्या राज्यामधलं सरोवर आहे? बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा याचं योग्य उत्तर काय असेल? सांभर बघा हे खाऱ्या पाण्याचं सरोवर राजस्थान या राज्यामधलं ते सरोवर आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा या ठिकाणी काय विचारलाय, सिमलीपाल, बघा सिमलीपाल हे काय आहे? वाघांसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य आहे, कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? सिमलीपाल बघा हे वाघांसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य ओडिशा राज्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा या ठिकाणी काय विचारलंय, महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंग चळवळ कोणत्या वर्षी उभारली होती? बघा सविनय कायदेभंग चळवळ विचारली कोणत्या वर्षीची चळवळ आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? सविनय कायदेभंग बघा चळवळ सन 1930 ची चळवळ होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10 गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर महात्मा ज्योतिबा फुले हे गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा लिपिक आणि बघा शिपाई या पदासाठी बघा लागणारे महत्त्वपूर्ण असेच बघा 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहेत। त्यामध्ये बघा जीकेचे प्रश्न असेल, चालू घडामोडीचे प्रश्न असतील, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, बघा ज्यांना कोणाला बघा हे महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF पाठवले जातील। बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 बघा काय विचारलं, आर्थिक आणीबाणी यांच्या संबंधीचं कलम कोणतं आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? आर्थिक आणीबाणी या ठिकाणी विचारली बघा कलम 360 हे आर्थिक आणीबाणी यांच्या संबंधीचं कलम आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा या ठिकाणी काय विचारलाय, सरपंच या पदाचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? सरपंच या पदाचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा या ठिकाणी काय म्हणजे ऊस संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? ऊस संशोधन केंद्र याचं योग्य उत्तर काय असेल? बघा पाडेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14 युवक दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? युवक दिन केव्हा असतो? बघा 12 जानेवारी या दिवशी आपल्याकडे युवक दिन हा साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 15 आर्य महिला समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली?
बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. आर्य महिला समाज यांची स्थापना कोणी केली? तर पंडिता रमाबाई यांनी पहा आर्य महिला समाज बघा त्यांनी स्थापना केली, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा, नोबेल या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? बघा नोबेल हा पुरस्कार जगामधला सर्वोच्च पुरस्कार आहे. नोबेल या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? म्हणजे सन 1901 या वर्षापासून नोबेल या पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, पाण्याने पृथ्वीचा एकूण किती टक्के भाग हा व्यापलेला आहे? बघा पाण्याने पृथ्वीचा एकूण, तर याचे या ठिकाणी 71% बघा भाग हा पाण्याने एकूण व्यापलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पृथ्वीवर दिवस आणि रात्र कशामुळे होतात? बघा पृथ्वीवर दिवस आणि रात्र कशामुळे होतात? तर पृथ्वीच्या परिवलनामुळे. बघा पृथ्वीच्या परिवलनामुळे बघा पृथ्वीवर दिवस आणि रात्र होत असतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा, जगामधलं विचारले सर्वात मोठं बेट कोणतं आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? जगामधलं सर्वात मोठं कोणतं बेट आहे? ग्रीनलँड हे जगामधलं सर्वात मोठं बेट आहे. प्रश्न क्रमांक 5वा, सूर्यमालेमधला सर्वात वेगवान ग्रह कोणता आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? सूर्यमालेमधला सर्वात वेगवान ग्रह कोणता आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 यायला पाहिजे. बुध बघा हा ग्रह सूर्यमालेमधला सर्वात वेगवान ग्रह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जगामधलं सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? जगामधलं सर्वात मोठे बघा गोड्या पाण्याचं सरोवर लेक सुपेरियर हे जगामधलं सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 7वा, भारतामधली सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणती आहे? बघा भारतामधली सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणती असेल? तर अरवली बघा ही पर्वतरांग भारतामधली सर्वात प्राचीन पर्वतरांग आहे. प्रश्न क्रमांक 8वा, हिराकुंड हे धरण कोणत्या राज्यामधलं धरण आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? हिराकुंड बघा हे धरण ओडिशा या राज्यामधलं धरण आहे. प्रश्न क्रमांक 9वा, नीलगिरी या पर्वतामधलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे? नीलगिरी या पर्वतामधलं सर्वोच्च शिखर कोणतं असेल? दोडा बेट्टा बघा हे शिखर नीलगिरी या पर्वत रांगेमधलं सर्वोच्च शिखर आहे. प्रश्न क्रमांक 10वा, शिप्रा नदीच्या काठावर कोणते शहर आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? शिप्रा नदीच्या बघा काठावर उज्जैन या ठिकाणी हे शिखर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, बिहारचे दुःखाश्रू असे कोणत्या नदीला म्हटले जाते? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? बिहारचे दुःखाश्रू बघा असे आपण कोसी नदीला म्हणतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12वा बघा या ठिकाणी काय विचारलाय? भारतामधला पहिला अणुविद्युत प्रकल्प, बघा भारतामधला सर्वात पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणता होता? तारापूर. तर तो खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू झाला होता? तर तो ठाणे जिल्ह्यामध्ये सुरू झाला होता. तर तो सध्या आता पालघर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. वड हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे. प्रश्न क्रमांक 14वा या ठिकाणी काय विचारलाय? लोकनायक. बघा लोकनायक हे टोपण नाव कोणाचं होतं? बघा लोकनायक हे टोपण नाव जयप्रकाश नारायण बघा त्यांचं या ठिकाणी लोकनायक हे त्यांचं टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 15वा, शुद्ध सोने किती कॅरेटचे असते? बघा शुद्ध सोने विचारले किती कॅरेटचे असते? तर शुद्ध सोने हे 24 कॅरेटचे असते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जिल्हा परिषद यांचा सचिव कोण असतो? जिल्हा परिषद यांचा सचिव कोण असतो? तर मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेचे सचिव असतात. प्रश्न क्रमांक पुढचा, थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर आहे? बघा थुंबा हे काय आहे? उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे. कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा थुंबा हे केरळ राज्याच्या किनाऱ्यावर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे मधुमेह होतो? बघा इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह होतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा या ठिकाणी काय विचारलं? जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? जागतिक व्यापार संघटना बघा जिनिव्हा या ठिकाणी जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे? मेळघाट हे अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे? मेळघाट हे अभयारण्य अमरावती जिल्ह्यामध्ये असून ते बघा व्याघ्र म्हणजे वाघासाठी बघा ते राखीव ठेवण्यात आलेलं आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे? स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो?
बघा याचं योग्य उत्तर काय असेल, स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून पहा मादाम भिकाजी कामा यांचा या ठिकाणी उल्लेख होतो. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 कथकली. बघा कथकली कोणत्या राज्याचं नृत्य आहे? कथकली. कथकली कुठलं नृत्य आहे? तर कथकली बघा हे केरळ या राज्याचं नृत्य आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा उच्च न्यायालय. उच्च न्यायालयामधील न्यायाधीशांच्या नेमणुका कोण करतात? बघा उच्च न्यायालय म्हणजे हायकोर्ट. बघा उच्च न्यायालयामधील न्यायाधीशांच्या नेमणुका राष्ट्रपती करत असतात. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 मराठी भाषेचं लेखन विचारले कोणत्या लिपीमध्ये केले जाते? मराठी भाषेचं बघा लेखन हे देवनागरी लिपीमध्ये केले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बघा हे भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक पुढचा ग्रेट निकोबार बेटामधलं विचारले भारताचं सर्वात दक्षिणेकडचं ठिकाण कोणतं आहे? भारताचं सर्वात दक्षिणेकडचं ठिकाण कोणतं आहे? बघा ते ग्रेट निकोबार बेटामध्ये आहे. तर इंदिरा पॉईंट बघा हे ठिकाण भारताचं बघा सर्वात दक्षिणेकडचं या ठिकाणी ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा तोरणमाळचे पठार विचारले कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, तोरणमाळचे बघा पठार हे नंदुरबार या जिल्ह्यामधले पठार आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक 28 या ठिकाणी काय विचारलंय, महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिलेला ग्रंथ नाही? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे बळीयोग. बघा हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला ग्रंथ नाही. प्रश्न क्रमांक पुढचा कावीळ बघा हा रोग खालीलपैकी कोणत्या भागावर परिणाम करतो? कावीळ बघा हा रोग विचारलाय शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम करतो? तर याचं योग्य उत्तर काय असेल, कावीळ बघा हा प्रामुख्याने यकृतावर परिणाम करतो. प्रश्न क्रमांक पुढचा सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, सरदार सरोवर बघा हा प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल, नर्मदा नदीवरचा तो प्रकल्प आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. कुष्ठरोग हा खालीलपैकी कशापासून होणारा रोग आहे? योग्य उत्तर काय असेल, कुष्ठरोग बघा हा जीवाणूपासून होणारा तो रोग आहे. प्रश्न क्रमांक 32 महाराष्ट्रामधलं पहिलं जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणता आहे? खोपोली. बघा खोपोली हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्र राज्यामधले पहिले जलविद्युत निर्मिती केंद्र खोपोली हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा सुवर्णदुर्ग. बघा सुवर्णदुर्ग काय आहे? सागरी. बघा सागरी किल्ला आहे तो सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? योग्य उत्तर काय असेल, सुवर्णदुर्ग बघा हा सागरी किल्ला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पन्हाळा. पन्हाळा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? योग्य उत्तर काय असेल, पन्हाळा बघा हे थंड हवेचं ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 35 भीमाशंकर. भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? योग्य उत्तर काय असेल, भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग पुणे जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 36 बघा गुगामल. गुगामल बघा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? योग्य उत्तर काय असेल, गुगामल हे अभयारण्य अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काटेपूर्णा व नळगंगा या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर याचे योग्य उत्तर काय असेल, काटेपूर्णा व नळगंगा या नद्या तापी नदीच्या त्या ठिकाणी उपनद्या आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा भुसावळ हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? याचे योग्य उत्तर काय असेल, भुसावळ बघा हे शहर तापी नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक 39 बिंदुसरा. बिंदुसरा हे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? योग्य उत्तर काय असेल, बिंदुसरा बघा हे धरण बीड या जिल्ह्यामधलं धरण आहे. प्रश्न क्रमांक 40 साल्हेर. बघा साल्हेर हे महाराष्ट्र राज्यामधलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर आहे. तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा लिपिक आणि बघा शिपाई या पदासाठी बघा लागणारे महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहेत. त्यामध्ये बघा GKचे प्रश्न असतील, चालू घडामोडीचे प्रश्न असतील, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व IMP PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त
199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.